आज मी तुम्हाला शेंगदाण्याच्या पोळ्या कशा करायच्या ते सांगणार आहे, तर त्याची रेसिपी पाहूया. चला. त्या करायच्या आहेत त्यासाठी मी हे शेंगदाणे बघा निवडून भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती साला पण काढून घेतलेल्या आहेत सगळ्या. आणि मी थोडंसं तीळ पण घेणार आहे बघा. तिळामुळे टेस्ट लागते, एकदम शेंगदाण्याची पोळी छान लागते. आणि तीळ मी एकदम लालसर तांबूस रंगावर भाजून घेतलेला आहे. आता प्रथम मी बघा हे व्यवस्थित बारीक करून घेणार आहे. आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे बघा. तर बघा अशा प्रकारे आपलं तीळ बारीक झालेलं आहे, एकदम छान भाजल्यामुळे एकदम छानसं पीठ झालेलं आहे बघा. आता बघा तीळ मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. असंच आपल्याला शेंगदाणे पण एकदम बारीक करून घ्यायचे बघा. एकदम बारीक करायचं, एकदम पीठ व्हायला पाहिजे. बघा अशा प्रकारे आपलं शेंगदाण्याचं पण एकदम छानसं कुटकं झालेलं आहे. दोन्ही एकत्र करायचे आपल्याला. मी आता गूळ बघा चेचून घेतलेला आहे. हा गूळ पांढऱ्या कलरचा आहे, केमिकल युक्त आहे हा गूळ. यामध्ये केमिकल नाही त्यामुळे पांढरा गूळ आहे हा. आता हा बघा गूळ आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायचा आहे. हे बघा सुंठ आणि बडीशेपूची पूड आहे. आता हे परत एकदा आपल्याला सगळं मिक्स केलेलं आपल्याला परत एकदा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ एक व्यवस्थित लागतो सगळ्या शेंगदाण्याच्या कूटला. आता आपल्याला थोडं थोडं करून सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा. हे अशा प्रकारे आपलं सारण एकदम छानसं तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला राहिलेलं पण सारण बारीक करून घ्यायचं आहे बघा. तर बघा अशा प्रकारे आपलं पोळीचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण पोळी लाटून घेऊया. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा. म्हणून एकदम आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे, यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे बघा. तर बघा एक छोटासा गोळा घ्यायचा सारणाचा पण, आणि यामध्ये असं भरून घ्यायचं आहे. जसं आपण पुरण कसं भरून घेतो त्या पद्धतीने भरून घ्यायचं आहे बघा. आता आपल्याला सैलसर लाटून घ्यायचं आहे बघा एकदम. अशा प्रकारे आता आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे बघा. करूया. तुम्ही याला तूप पण लावू शकतायसा, मी तेल वापरले. तर बघा अशा प्रकारे शेंगदाण्याची पोळी तयार झालेली आहे.